10वीचा वर्ग. शाळेचा शेवटचं वर्ष. बोर्डाच्या अभ्यासापेक्षा जास्त आठवणी ज्या मनात कोरल्या जातात तो काळ. तो माझ्या मागच्या बाकावर बसायचा. तो फार बोलायचा नाही, पण जेव्हा बोलायचा ना तेव्हा सगळं मनापासून बोलायचा. मी अभ्यासात बरी होते. तो थोडा खोडकर पण हुशार होता. एक दिवस दुपारी सुट्टीच्या वेळी त्याने हळूच माझ्या बॅगेत एक छोटंसं फोल्ड केलेलं पत्र ठेवलं. घरी आल्यावर मी ते पत्र उघडलं. हात थरथरत होते. त्यात फक्त एवढंच लिहिलं होतं, मला तू खूप आवडतेस. तुझं हसणं, तुझं बोलणं, सगळंच. मला माहीत नाही तू काय उत्तर देशील, पण माझ्या मनात जे आहे ते तुला सांगायचं होतं. पत्रावर त्याचं नावही नव्हतं, पण अक्षर ओळखीचं होतं. त्या रात्री मी झोपलेच नाही. माझ्या मनातही त्याच्याबद्दल भावना होत्या. कधीपासून माहीत नाही. तो वर्गात नसला की बेचैन वाटायचं. तो हसला की दिवस सुंदर व्हायचा. पण घरच्यांची भीती, आपल्या घरात प्रेम, मुलगा मुलगी, मैत्री यालाही परवानगी नव्हती. जर कुणाला कळलं तर, आईबाबांचा विश्वास तुटला तर. दुसऱ्या दिवशी मी त्याच्याकडे बघायलाही धजावले नाही. उत्तर द्यायचं होतं, पण शब्द सापडत नव्हते. आणि हळूहळू तोही शांत झाला. 11वी, वेगवेगळे रस्ते. 10वी संपली, निकाल लागला आणि आमचे रस्ते वेगळे झाले. त्याने शहरातल्या मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. मी गावातच एका कॉलेजमध्ये. सुरुवातीला वाटलं तो कधीतरी मला फोन करेल, मेसेज करेन, उत्तर का दिलं नाही असं विचारेल. मला असं वाटत होतं, पण असं काहीही घडलं नाही. आम्ही इंस्टाग्रामवर ॲड होतो. मी कित्येक वेळा त्याचा प्रोफाईल उघडायची, त्याचा फोटो बघायचे, त्याचे सगळे फोटो खूप वेळा बघत बसायचे, त्याच्या स्टेटस बघायची, पण त्याच्याकडून एकही मेसेज नाही. एक दिवस त्याच्या प्रोफाईलवर तिचा फोटो पाहिला. ती खूप सुंदर होती. गोऱ्या नितळ त्वचेची, मोठे काळे डोळे, लांब सडक केस, आत्मविश्वास हसणारी. तिचं हसणं अगदी चित्रपटातल्या हिरोईनसारखं. ती माझ्यापेक्षा खूपच सुंदर होती. त्या फोटोखाली त्याने हात टाकले होते. तेव्हा पहिल्यांदा मनाला टोचलं, कदाचित त्याला माझी आठवणही आली नसेल. मी आरशात स्वतःला पाहिलं. साधी, अगदी साधी मुलगी. आणि त्या दिवशी मी पहिल्यांदा स्वतःची तुलना केली. वर्ष गेली. तो इंजिनियर झाला. मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मध्ये मध्ये कित्येकदा वाटायचं आता तो मेसेज करेन. आज तो हाय लिहील. कधी कधी मिस टाईप करायचे, कसा आहेस, पण सेंड करण्याआधीच मी तो डिलीट करायची. अहंकार नव्हता मनात, फक्त भीती होती. कदाचित त्याला माझ्याशी बोलायचंही नसेल, माहीत नव्हतं मला. माझं लग्न. घरच्यांनी मुलगा पाहिला. तो चांगला होता. नोकरी होती, घर, सगळं व्यवस्थित होतं. मी होकार दिला. कदाचित मनाला समजावलं, पहिलं प्रेम असंच असतं, विसरावं लागेल. लग्न झालं. मी सासरी आले. काही वर्षांनी मला एक गोंडस मुलगा झाला. तो माझ्या आयुष्यातला प्रकाश होता. पण रात्री सगळे झोपले की कधी कधी छताकडे बघत पडून राहायचे. मनात एकच प्रश्न असायचा, जर त्या दिवशी मी त्याला उत्तर दिलं असतं तर. माझा नवरा वाईट नव्हता. तो माझी काळजी घ्यायचा. पण मन मात्र पूर्णपणे कधीच रमलं नाही. कारण मनाच्या एका कोपऱ्यात तो अजूनही शांत बसला होता. एक दिवस इंस्टाग्रामवर त्याचा स्टेटस आला. त्याच्यात असं लिहिलं होतं, सम लेटर्स आर नेव्हर आन्सर्ड बट दे आर नेव्हर फॉरगटन. हात थरथरले. तो माझ्याबद्दल लिहित होता का, की फक्त योगायोग? आजही मला माहीत नाही. आजही मी आई आहे, मी पत्नी आहे, मी जबाबदार स्त्री आहे. पण कधी कधी 10वीच्या वर्गातील ती मुलगी अजूनही माझ्यात जिवंत आहे.
जिने एक पत्र वाचलं आणि उत्तर द्यायची हिम्मत केली नाही. काही प्रेमकथा पूर्ण होत नाहीत, पण त्या आयुष्यभर मनात धडधडत राहतात. एक दिवशी मी किचनमध्ये काम करत होते. माझा मुलगा खेळत होता. नवरा ऑफिसला गेला होता. फोनवर इंस्टाग्रामची नोटिफिकेशन आली. हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. मेसेज फ्रॉम तो. हात थरथरत होता. मी मेसेज उघडला. हाय, खूप वर्षांनी मेसेज करतोय. कशी आहेस? इतकंच. 4 शब्द. पण त्या 4 शब्दांनी किती वर्षांचं शांत पाणी हलवलं. मी बराच वेळ उत्तर दिलं नाही, मेसेज पाहूनही. कारण मनात हजारो विचार. आत्ता का? कशासाठी? त्याला आठवलं तरी कसं? शेवटी मी फक्त लिहिलं, मी ठीक आहे, तू? हळूहळू पुन्हा संवाद. सुरुवातीला फक्त साधं बोलणं. नोकरी, आयुष्य, लग्न. त्याने सांगितलं तो इंजिनियर झाला, मोठ्या कंपनीत जॉब आहे. मी विचारलं, ती? थोडा वेळ टायपिंग दिसत राहिलं. आमचं काही झालं नाही. ती खूप चांगली होती, पण मन कुठेतरी दुसरीकडे अडकलेलं होतं. माझा श्वास अडकल्यासारखा झाला. मी पुढे काही विचारायची हिम्मत केली नाही. काही दिवसांनी त्याने अचानक विचारलं, त्या दिवशी 10वीत मी दिलेल्या पत्राचं उत्तर का दिलं नाहीस? डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. इतक्या वर्षांनी तो प्रश्न पुन्हा जिवंत झाला. मी लिहिलं, प्रेम होतं रे, खूप होतं, पण घरच्यांची भीती जास्त होती. मी घाबरले होते. बराच वेळ त्याचं उत्तर आलं नाही. नंतर एक मेसेज आला. मला वाटायचं तू मला नाकारलं, म्हणून मी स्वतःला समजावलं. पुढे गेलो. पण खरं सांगू, मी कधीच पूर्णपणे पुढे जाऊ शकलो नाही. त्या रात्री मी झोपू शकले नाही. माझ्या शेजारी माझा नवरा शांत झोपला होता. माझा मुलगा माझ्या कुशीत होता. मी आई आहे, पत्नी आहे, पण मन तर त्या 10वीच्या वर्गात उभं होतं. एक मुलगा पत्र देतोय आणि एक मुलगी उत्तर द्यायची हिम्मत करत नाहीये. बस एवढं सगळं डोळ्यासमोर होतं. काही दिवसांनी तो म्हणाला, एकदा भेटू शकतो का? फक्त बोलायला. कोणताही गैरसमज नाही, फक्त क्लोजर. मी खूप विचार केला. शेवटी एका कॅफेमध्ये भेटायचं ठरलं. तो समोर उभा होता, थोडा बदललेला, पण डोळे तेच. आम्ही बसलो. काही क्षण शांतता. तो हसून म्हणाला, तू अजूनही तशीच दिसतेस. मी हसले. डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, आपण जर त्यावेळी एकत्र आलो असतो, कदाचित आजही आयुष्य वेगळं असतं, पण कदाचित तितकंच कठीणही असतं. मी विचारलं, आता काय हवं आहे तुला? तो शांतपणे म्हणाला, फक्त एवढंच की तुला कळावं, मी तुझ्यावर खरंच प्रेम केलं होतं आणि ते प्रेम अजूनही वाईट आठवण नाही. त्या दिवशी आम्ही निरोप घेतला. ना हात धरला, ना काही वचन दिलं, फक्त एक शांत स्मित. घरी येताना माझं मन हलकं झालं होतं. हो, तो माझं पहिलं प्रेम होता, पण माझं आजही आयुष्य माझंच आहे. कधी कधी काही प्रेमकथा पूर्ण होत नाहीत, कारण त्या आयुष्यभर अपूर्ण राहण्यासाठीच असतात. पण आता त्या पत्राला उत्तर मिळालं होतं. उशिरा का होईना, पण मिळालं होतं. त्या रात्री मी फोन सायलेंट करायला विसरले. रात्री उशिरा त्याचा मेसेज आला. त्याने मेसेज असा केला होता, आज तुला भेटून कळालं, काही भावना कधीच मरत नाही. माझा नवरा बाजूला झोपला होता.
नोटिफिकेशन स्क्रीनवर दिसली. त्याने सहज फोन उचलला आणि तो मेसेज वाचला. त्याने काही क्षण काहीच बोलला नाही, फक्त विचारलं, हा कोण आहे? त्याच्या आवाजात राग नव्हता, पण वेदना होती. मी थरथरत सगळं सांगितलं. काहीच लपून ठेवलं नाही मी सुद्धा. 10वीचं पत्र, उत्तर न दिलेली भावना, अचानक झालेली भेट. मी म्हणाले, मी काही चुकीचं केलं नाही, पण मनात काय होतं ते लपवू शकले नाही. तो काही वेळ शांत बसला. मग तो हळूच म्हणाला, मी तुला कधी कमी पडलो का? तो प्रश्न छातीवर वार झाल्यासारखा होता. मी डोळ्यात पाणी आणून म्हणाले, नाही, कधीच नाही. तो पुढे म्हणाला, मग तू पूर्णपणे इथे का नाहीस? मी तुझ्या सोबत आहे, पण तुझं मन कुठेतरी दुसरीकडे अडकलंय. त्या रात्री आम्ही दोघेही झोपलो नाही. सकाळी माझा मुलगा माझ्या कुशीत आला. त्याचं निरागस हसू पाहून मला जाणवलं, मी कोणासाठी जगते आहे? भूतकाळासाठी की या वर्तमान काळासाठी? हो, पहिलं प्रेम सुंदर असतं, निर्मळ असतं, नितळ असतं, निस्वार्थ असतं. पण आयुष्य फक्त आठवणींवर चालत नाही. आणि मी त्याला पहिला मेसेज केला. पहिल्या प्रेमाला माझ्या. आपण जे होतं ते सुंदर होतं, पण आता ते फक्त आठवण म्हणूनच राहिलं तरच योग्य आहे. माझं आयुष्य इथे आहे आणि मला ते जपायचं आहे. काही वेळाने उत्तर आलं, मी उशिरा आलो, पण तुझा निर्णय योग्य आहे. तू नेहमी आनंदी राहा. त्या दिवशी मी त्याचा नंबर डिलीट केला नाही, फक्त चॅट म्यूट केली. कारण काही आठवणी मिटवायच्या नसतात, फक्त त्यांच्या जागा ठरवायच्या असतात. त्या रात्री मी माझ्या नवऱ्याजवळ बसले. मी म्हणाले, मी भूतकाळात अडकले होते, पण मला आता समजलं, तुझ्यासोबत आयुष्य हेच खरं आहे. तो काही वेळ शांत राहिला. मग माझ्या हातात घेत म्हणाला, मला तुझा भूतकाळ नको आहे, मला तुझा आज आणि उद्या हवा आहे. त्याच्या त्या एका वाक्याने माझ्या मनातला उरलेला भाव हलका झाला. हो, तो माझं पहिलं प्रेम होतं, पण माझा नवरा, माझा मुलगा, हे माझं आयुष्य आहे. काही प्रेमकथा अपूर्ण राहतात, कारण त्या आपल्याला शिकवण्यासाठी असतात की प्रेम फक्त भावना नाही, तर जबाबदारी, विश्वास आणि निवड असते. आणि त्या दिवशी मी माझी निवड केली. स्टोरी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की मला सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.